हॅलो. रोटेशनल डायनामिक्सचं आजचं आपलं हे 8वं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आजचं आपलं पहिलं आर्टिकल आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲन ॲनॉलॉगस क्वांटिटी फॉर द मास. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास या दोन क्वांटिटीज त्यांच्या मोशनमधल्या समांतर क्वांटिटीज आहेत किंवा इक्विव्हॅलंट क्वांटिटीज आहेत. आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपण एक छोटंसं डेरिवेशनही नंतर बघणार आहोत, ज्याच्यातून हे क्लिअर होऊन जाईल की या दोन्ही समांतर गोष्टी आहेत. सुरुवातीला आपण जर लक्षात घेतलं तर ज्या वेळेला आपण दरवाजा उघडतो, ज्याला बिजागर आहेत, तर तो उघडत असताना आपल्याला लावावी लागणारी ताकद ही त्या दरवाजाच्या वजनावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते, तर ते कशावर अवलंबून असते, तर आपण कुठल्या अँगलनं फोर्स लावतोय, कुठल्या अँगलनं ताकद लावतोय, किती अंतरावरून ताकद लावतोय, कुठल्या पोझिशनवरून ताकद लावतोय, हे आपल्याला सहजच लक्षात येत असेल. तर फक्त बिजागराचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवतो, तेवढी बघा. हे बघा, ही बिजागर आणि ज्या ठिकाणी तुमचं हँडल असेल त्याच्यावरून ठरेल की किती आपल्याला ताकद लावावी लागते. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ an ऑब्जेक्ट or a body to oppose the angular acceleration. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतं, त्याची टेंडन्सी काय आहे, तर एखादी बॉडी किंवा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या अँग्युलर ॲक्सेलरेशनला विरोध करायचा, अपोज करायचा, हे प्रमुख काम आहे. ही त्याची टेंडन्सी आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची. तर ही त्याची डेफिनेशन नाही आहे. डेफिनेशन त्याच्या फॉर्म्युल्यावरून तयार होते. तुम्हाला तो फॉर्म्युला काय आहे तो सांगतो आणि मग तुमच्या लगेच लक्षात येईल. आय इज इक्वल टू समेशन MI/RI². हे MI काय आहे, RI काय आहे, हे सगळं जेव्हा आपण पुढचं डेरिवेशन बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आत्ता आपण जातोय सरळ एका डेरिवेशनकडे. टू फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. तर बघूया कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. बघा काय काय म्हटलं. लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स, masses m1, m2, m3 and so on up to mn are at the perpendicular distances r1, r2, r3, r4 and so on up to rn from the axis of rotation. It is rotating with the angular velocity omega which is a constant. Okay, so constant angular velocity ने ती बॉडी फिरते. तर साधारणतः त्याची आपल्याला डायग्राम काढून घ्यावी लागेल. तर जी पुस्तकातली जी डायग्राम आहे तीच तुम्हाला दाखवतो. ही बघा ती डायग्राम, म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल कुठल्याही शेपमधली डायग्राम आहे ही. आणि याच्यात दाखवलं काय, हा एक ॲक्सिस ऑफ रोटेशन दाखवला आहे ज्याच्या भोवती ही जी रिजिड बॉडी आहे ती फिरते आहे. तर समजा M1 इतक्या मासचं हे पार्टिकल आहे, तर त्याचं अंतर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R1 इतकं आहे. जर M2 म्हणजे इतक्या वजनाचं जर का आपल्याकडे पार्टिकल असेल वस्तुमानाचं, तर त्यातलं जे डिस्टन्स आहे म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि ते पार्टिकल याच्यातलं डिस्टन्स दाखवलं आहे R2. याच पद्धतीने अशी अनेक पार्टिकल्स आहेत आपल्याकडे. तर आपण डायरेक्ट हे nth पार्टिकलबद्दल लिहिलं आहे. तर Mn इतक्या मासचं जे पार्टिकल आहे त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं अंतर जे आहे ते किती आहे, Rn आहे. आणि जे फिरते आहेत ही रिजिड बॉडी, तिची अँग्युलर जी व्हेलॉसिटी आहे ती काय आहे, ओमेगा आहे. ओके. ॲज द बॉडी इज रोटेटिंग ऑल दीज पार्टिकल्स आर मूविंग इन द सर्क्युलर पाथ विथ द सेम अँग्युलर स्पीड. म्हणजे इथे काय होईल बघा की सगळी पार्टिकल आहेत ती सेम अँग्युलर स्पीडने फिरणार. अँग्युलर स्पीड आपण म्हणतोय, हे लक्षात घ्या. काय म्हटलंय बघा खाली, लिनियर स्पीड विल बी डिफरंट. कारण लिनियर स्पीडच्या बाबतीत काय होईल, तर लिनियर स्पीड ही फॉर्म्युलाने ज्या काढतो त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की जरी ओमेगा कॉन्स्टंट असेल तरीही लिनियर स्पीड वेगळी असणार आहे. तर आता आपण येतोय त्या डेरिवेशनकडे. फॉर द पार्टिकल ऑफ मास M1 V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. हे जे आत्ता मी मगाशी म्हटलं ते की जर ओमेगा जरी कॉन्स्टंट असली तरीही V1 ही चेंज होणार आहे. कारण का, तर R1ची व्हॅल्यू ही डिसाईड करणार आहे V1ची व्हॅल्यू.
तसंच मग V2च्या बाबतीत काय होईल बघा. V2च्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो V2 इज इक्वल टू R2 ओमेगा. लक्षात ठेवा ओमेगा कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे त्याच्या सबस्क्रिप्टला 1 2 वगैरे असं काही येणार नाही. नाहीतर आपण काय नेहमीच्या सरावाने V1 इज इक्वल टू R1 ओमेगा 1 V2 इज इक्वल टू R2 ओमेगा 2 असं लिहू नका. ओमेगा कॉन्स्टंट आहे एवढं लक्षात ठेवा. तर तसंच आपण V3 इज इक्वल टू R3 ओमेगा असं लिहू शकतो. आणि जनरलाइज करून आपण काय लिहू शकतो Vn इज इक्वल टू Rn इंटू ओमेगा. जर ही V1 व्हेलॉसिटी आहे, लिनियर व्हेलॉसिटी असेल, तर आपण आपल्याकडे फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा, तो एकदा बघूया. कायनेटिक एनर्जी ऑफ दीज पार्टिकल्स विल बी Ke1 इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर. सो आपला हा रेग्युलर फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. पण आत्ता आपल्याला काय मिळालं आहे V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. त्यामुळे जर का V1च्या ऐवजी आपण R1 ओमेगा ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा. इज इक्वल टू 1/2 m1 ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा R1 ओमेगा त्याचा स्क्वेअर. म्हणजे आता याचा जर स्क्वेअर करायचा झाला तर आता काय होईल बघा. R1चा पण स्क्वेअर होणार आहे आणि ओमेगाचा पण स्क्वेअर होणार आहे, हेही लक्षात ठेवा. काय किरकोळ चुका होता कामा नये. त्यामुळे काय होईल बघा 1/2 m1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. तर ही Ke1ची व्हॅल्यू आली. तशीच आपण मग सिमिलरली Ke2ची लिहू शकतो. Ke2 इज इक्वल टू 1/2 m2 R2 ओमेगा स्क्वेअर. तसंच आपण Ke3साठी लिहू शकतो. आणि तसंच जनरलाइज करून आपण पुन्हा एकदा Kenसाठी लिहितोय जसं इथे केलं होतं 1/2 mn Rn स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. तर मग आता ही प्रत्येक पार्टिकलची आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली. तर आपल्याला या सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, टोटल एनर्जी मिळेल, टोटल कायनेटिक एनर्जी मिळेल. तर मग बघा काय दिसतं आपल्याला. सो कायनेटिक एनर्जी रोटेशनल असं आपण स्पेशली म्हटलं याच्यामध्ये, कारण तिथे आपण जी ट्रान्सलेशनल मोशनमधली कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघितला होता. तर या सगळ्यांची ॲडिशन केली. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल बघा, 1/2 कॉमन आहे आणि ओमेगा स्क्वेअर सगळीकडे कॉमन आहे. m1 R1 स्क्वेअर, m2 R2 स्क्वेअर, m3 R3 स्क्वेअर अँड सो ऑन अप टू mn Rn स्क्वेअर. ह्या व्हेरिएबल क्वांटिटीज आहेत. त्यामुळे पुढच्या स्टेपमध्ये आपण असं करू शकतो 1/2 आणि इकडे ओमेगा स्क्वेअर. जर तुम्ही म्हणाला ओमेगा स्क्वेअर इथे का नाही घेतला, तर फक्त हे तुमच्या ब्रॅकेटेड क्वांटिटी काहीतरी विशिष्ट गोष्ट आहे यासाठी ती मध्ये ठेवली आहे. तर तुमच्या लक्षात येईल आपण ती डेफिनेशनमध्ये मगाशी बघितलं होतं. सो 1/2 समथिंग इंटू ओमेगा स्क्वेअर, बरोबर ना. म्हणजे या सगळ्यांची जर आपल्याला बेरीज करायची झाली तर आपण कसं मांडतो बघा, 1/2 समेशन mi ri स्क्वेअर i इज इक्वल टू 1 to n. म्हणजे इथे कंडिशन जी मॅथमॅटिक्समध्ये आपण वापरतो बघा जनरली काय आहे, तर इथे हे जे आय लेटर आहे तिथं प्रत्येक वेळेला तुम्ही ही क्वांटिटी बदलू शकता. आयच्या इथे पहिल्यांदा 1 टाकला, इथे पण आय आहे त्यामुळे इथे 1 टाकला, जसं की इथे वरती तुम्हाला दिसेल. हे सगळ्यांचं जनरलाइज करताना आपण हे अशा पद्धतीने मांडतो. ठीक आहे. त्यामुळे इथे m1 R1 स्क्वेअर प्लस m2 R2 स्क्वेअर असं ज्या वेळेला असेल तेव्हा आपण हे असं मांडतो. आणि जी आयची जी व्हॅल्यू आहे ती सगळ्यात जास्त व्हॅल्यू काय असणार आहे, सगळ्यात शेवटची जी एन आहे ती आपण इथे टॉपला लिहिली आहे. सो या पद्धतीने आपण ते मांडतो. आणि आपण बघितलंय की ही जी काही ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे ती म्हणजे काय आहे बघा, ती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, जे सिम्बॉलिकली आपण आयने दाखवतो. ठीक आहे. त्यामुळे 1/2 I ओमेगा स्क्वेअर आणि रेफरन्ससाठी इथे पुढे लिहिले बघा I इज इक्वल टू समेशन mi ri स्क्वेअर. ही जी डेफिनेशन आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची मगाशी बघितली होती ती. तर अशा पद्धतीने आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं हे इक्वेशन काढले. आणि आपण जे मगाशी ॲनॉलॉजीचा विचार करत होतो ते लक्षात घेण्यासाठी मी तुमच्या समोर ही दोन्ही इक्वेशन ठेवतो. हे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे आणि हे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे. जर या दोघांमधलं बॉन्डिंग आपण बघत असू तर मग तुमच्या लक्षात येईल, जर दोन इक्वेशन कम्पेअर केलात तर हे बघा त्यांनी काय म्हटलं बघा, इफ I इज इक्वल टू समेशन mi ri स्क्वेअर रिप्लेसेस मास m. म्हणजे जर का ही जी क्वांटिटी I आहे समेशनवाली त्याला आपण I म्हटलं, तर इथे बघा इथे I आहे इथे m आहे. जर हे रिप्लेस झालं तर, आणि अँग्युलर स्पीड जी ओमेगा आहे त्याच्याऐवजी इथे आहे लिनियर स्पीड v. म्हणजे ही दोन्ही इक्वेशन्स इक्विव्हॅलंट दिसत आहेत बघा त्यांच्या मोशनच्या सिस्टीममध्ये. तर डेफिनेटली तुमच्या लक्षात आलं असेल की सिमिलर दिसतात ती. थोडक्यात अशा अर्थाने आपण असं म्हणू शकतो की रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज ॲनालॉगस टू द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जिथं आत्ता आपण समेशन साईन वापरतो तिथे जर का लार्ज स्केलचं मास डिस्ट्रीब्युशन असेल
तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा इंटिग्रेशनने दाखवतात. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. त्यामुळे आपल्याला ज्या व्हॅल्यू मिळतील त्याचं इंटिग्रेशन आपण घेणार आहोत आणि त्या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन करणार आहोत. पुढच्या भागांमध्ये आपल्याला याचा आणखीन डिटेल अभ्यास करता येईल. सध्या एकच क्वांटिटी जे आहे आपल्याकडे त्याच्यावरती फोकस करा. आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर. ठीक आहे, आजपुरतं इतकंच. आता आपण वळूया थेट आपल्या होमवर्ककडे. तर बघूया आजचा होमवर्क काय आहे. 100 gram ball connected to the end of the string with a length of 50 centimeter. What is the moment of inertia of a ball about the axis of rotation if the axis of rotation is at the other end of the ball or string? म्हणजे काय काय म्हटलंय बघा. फक्त त्यांनी 100 ग्रॅम वजनाचा एक बॉल सांगितलाय आणि स्ट्रिंग विथ द लेंथ ऑफ 50 सेंटीमीटर, म्हणजे जी स्ट्रिंग आहे त्याची लेंथ जी आहे ती 50 सेंटीमीटर दिली. त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितलं समेशन एम आय आर आय स्क्वेअर. तर इथे अशी अनेक पार्टिकल्स तर नाही आहेत, एकच पार्टिकल म्हणजे बॉल हे आत्ता आपण याला आपण जस्ट पार्टिकल असं कन्सिडर करा. त्याचं जे मास आहे ते 100 ग्रॅम दिले, त्याच्यामुळे समेशन वगैरे इथे येणार नाही. फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट येईल आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. ओके, सो एमची व्हॅल्यू जी आहे ती 100 ग्रॅम दिली आहे आणि आर म्हणजे जे डिस्टन्स आपण म्हणतोय ती लेंथ म्हणून दिले, तर ते पण आपण आर म्हणून ट्रीट करणार आहोत. सो ती आरची व्हॅल्यू सो आर स्क्वेअर होईल आणि यांचं प्रॉडक्ट घेतलात की तुम्हाला लगेच त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. फक्त एकच गोष्ट इथे लक्षात ठेवा की मास जे दिलं आहे ते सी जी एसमध्ये दिलं आहे, ते तुम्हाला एस आय युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तसंच ती जी लेंथ दिली आहे ती आरची व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला काय करावी लागेल, जी सी जी एसमध्ये दिली आहे सेंटीमीटरमध्ये, ती मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागेल. तेवढं फक्त तुम्हाला काम करायचं आहे आणि याच्यावरून तुम्ही आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यात त्या किमती सबस्टिट्यूट करा आणि त्याचं उत्तर काढा. इथे फक्त एक गोष्ट फक्त सांगतो, इथे मेन्शन केलेली नाही आहे, ती खरं तर इथे करायला हवी होती. जी स्ट्रिंग आहे ती मासलेस स्ट्रिंग आहे असं कन्सिडर करा. म्हणजे थोडक्यात त्याचं कॅल्क्युलेशनमध्ये कुठेही त्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही तुमच्या फॉर्म्युल्याने हे जे न्यूमरिकल आहे ते इझिली सोडवू शकाल. सो प्रयत्न करा आणि नेहमी ज्याप्रमाणे न्यूमरिकल सोडवली जात आहेत खूप छान वाटतं आहे मला आणि असंच हेही ट्राय करा. जमेल, व्यवस्थित सोडवा, सेंड करा, शाबासकी मिळवा आणि काळजी घ्या.